समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिवरा बाजार येथील 66 वर्षीय शेतकरी यांच्या शेतावर दुसऱ्या शेतकऱ्याने अतिक्रमण केल्याबाबत प्रशासनाला वारंवार पत्र देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने 29 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय रामटेक समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली आहे। माहितीनुसार हिवरा बाजार येथील अनुसूचित जातीची 66 वर्षीय म्हातारी गौराबाई गडी वासनिक यांची हिवरा बाजार येथे पटवारी हलका नंबर 28 येथे 128-129 सर्वे क्रमांकाची वडिलोपार्जित शेत जमीन आहे। यांच्या हद्दीत गैर अर्जदार प्रमोद आनंद गिरी राहणार मोदी तालुका रामटेक यांनी बळजबरीने शेत जमिनीवर कंपाऊंड बांधले आहे। याच संबंधाने मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक नागपूर पोलीस स्टेशन देवलापार, अप्पर तहसील कार्यालय देवलापार यांना लेखी तक्रार करण्यात आली होती। मात्र 2 वर्ष लोटूनही पत्रव्यवहाराशिवाय कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने व प्रतिपक्षाला अभय दिल्यासारखे चित्र असल्याने या अनुसूचित जातीच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालय रामटेक समोरील परिसरात आमरण उपोषण करण्याचा निर्धार केलाय। बळजबरीने केलेल्या जागेवरील अतिक्रमण काढून अनुसूचित जातीच्या वृद्ध शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। माझे नाव रामू वासनिक आहे। माझ्या आईचा गौराबाई गडी वासनिक। त्या गिरीनं ते जागा घेतलेली 2 वर्ष झाले। आता त्यांना ते कुंप करायसाठी त्यांना मोजणी नाही केली, काही नाही केली। त्यानं कुंप करायसाठी त्यानं कंपाऊंड करायला चालू केलं तर आम्ही त्याला अडथळा दिल्यावर मग त्यांना आईले मारझोड केली। या आईला मारझोड करून शाने त्यानं तार कंपाऊंड केलं। त्या रिपोर्ट देवायला गेलो आम्ही, तिथून रिपोर्ट येऊन आला। आम्ही तहसीलदाराला, व्हिडिओला, कलेक्टरला आम्ही हे पत्रव्यवहार केलं तर आम्हाला याच्यात काही न्याय भेटलेला नाही। 149 आम्हाला देऊन शाने चुपचाप ठेवला आम्हाला। या लोक तर आम्ही उपोषणावर बसायचे, आमचे पर्याय नाही। आम्हाला लेटर देऊ आम्ही ठकलो, कोणी आला नाही। नाही तहसीलदार आला एखादी चौकशी करायला, नाही काही आला। आणि त्यांना एकही आम्हाला लेटर दिलेलं नाही। उपोषणावर माझी आई, मी पुरा परिवारच बसणार आम्ही। माझ्या मागण्या, आमची जागा आम्हाला मोकळी करून द्या। समाचार अब तकसाठी अजय मेहर कुळे, रामटेक।